तुम्हाला शरण गेला कधी शिकत नाही हे आम्हाला माहिती हो, नक्कीच आम्ही तुम्हाला अभयदान देऊ, पण तुम्हाला हिंदू धर्म स्वीकारावा लागेल. एकाच घरचा बांधते त्याशिवाय हे मस्तक खऱ्याशिवाय झुकत नाही. हमारे घरी शाबास, तुम्ही धर्माभिमानी, तुम्ही तुमचा धर्म बदलू शकत नाही, पण या रस्त्याचा धर्म बदलण्यासाठी कायदे करतात. एवढंच नाही तर गुन्हाच कोणतात, अन्याय अत्याचार करतात. अशा लोकांची स्वराज्यामध्ये गय केली जाणार नाही. सुभेदार जी महाराज यांची मस्तके कोणासमोर झुकतच नसतील तर यांची मस्तके तुम्हाला आणि पाठवून द्या गोराधिकाऱ्यांकडे नजराना म्हणून आणि सांगा तातडीनं तुमच्या धर्मांतराची कामे बंद करा, नाहीतर पुढच्या वेळी तुमची मस्तके नजराना म्हणून पाठवून तुमच्या मायदेशी. पण सागरी मार्गातून येणाऱ्या प्रत्येक जहाजाचा परवाना हा स्वराज्याचा असला पाहिजे, नाहीतर परिणामांसाठी तयार राहा. सांगा त्याला. नजराला द्यायचं हाय. भारतदेशातील उद्ध्वस्त मंदिरांचा जीर्णोद्धार सरकारी खजिन्यातून करा. सप्तकोटेश्वराचे मंदिर पुन्हा बांधा आणि विधिवत पूजा अर्चा करण्यासाठी पुरोहितांची नेमणूक करा. हर 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 हर. माझ्या हिंदू बांधवांनो, धर्मांतर ही आपल्या राष्ट्राला लागलेली कीड आहे. फक्त एकाच दिशेने नाही तर चारही दिशेने राष्ट्राचे शत्रू आपला हिंदू धर्म संपवण्यासाठी आजही कार्यरत आहे. होय, ही लढाई धर्माचीच. जर ही लढाई धर्माची नसती तर मंदिरे तुटली नसती, आया बायांचा धर्म बाटला नसता आणि मंदिरे तुडून त्यावर इतर धर्मीयांनी आपली श्रद्धास्थाने बांधली नसती. हे का? तर केवळ आमचाच देव श्रेष्ठ आणि आमचाच धर्म श्रेष्ठ या धर्मांधतेपायी हिंदूंचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी. माझ्या हिंदू बांधवांनो, आता तरी सावध व्हा. आम्ही हिंदवी स्वराज्य उभा करताना ज्या 18 पगड जातीला एकत्र करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तेच हिंदू आज जाती जातीमध्ये विभागले गेले, पंथामध्ये विभागले गेले आणि आता तर सगळीकडे भाषावादही फुकवतो. कधी काळी हिंदू अफगाणिस्तानातून पळाला, काश्मीरमधून पळाला, पाकिस्तानात तर हिंदू आज बोटावर मोजता यावे इतकेच उरले.